हे गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या युट्यूब चॅनलवरून. आम्ही आता कामोट्यावरून निघालोय. सकाळ सकाळी 4:30ला निघालो. तुम्ही बघू शकता इथे कुत्रे वॉक करतायत. आमच्या जे साहजिक असले यांनी बघू शकता. तर आम्हाला भीती वाटते की आमच्यावर हमला करतील काय. आमच्यावर जर हमला कोण सांगतात नाही. वाघ जर शिमग्याला जात असेल तर कोणच वाघाला मारणार आहेत नाही. वाघाला सुट्टी भेटलेली आहे मित्रांनो. वाघ चालला गावी. अच्छा, पहिल्यांदा तर आमच्या ब्लॉग मध्ये जोडून राहा. चला लवकर. बघू शकता किती सांसून एरिया आहे. सकाळचे 4:30 वाजता आम्ही निघालो. जायचं आम्हाला अजून तिकडे पर्यंत पोहोचायचंय. आणि पण कुत्र्यांची जरा इथं कुत्र्यांची हाणापाल चालू झाले आणि आम्हाला असं वाटतंय की आम्हाला आता कुत्रा चावणारच. चला तोपर्यंत चला अलाराम वाजतोय आमचा. बघू शकता तुम्ही. अलाराम वाजतोय. बघू शकता किती टाइम बघा. 4 वाजलेत आणि आम्ही स्टेशनला जातोय आता. तुम्ही पण या कधी पण शिमग्याला. स्वागत आहे तुमचं गावामध्ये. अच्छा ठीक है. अच्छा, आता आम्ही आणि ह्या रूम मधून निघालो आहोत. पण इथं बघा, ही एवढी सुनसान जागा आहे ना, तर इथं कोणच नाही दिसत. हे बघा, हा माझा मित्र आणि वृद्ध बेडेकर आहे चॅनलला युट्यूबला मोर्यावानी आणि माझे पण आहे. जाऊ दे, मी नंतर सांगतो कॅप्शन मध्ये. आणि सामान स्टेशन झाला. हा, 3 झाले ना. तर आपल्यासोबत आता काका पण जोडलेत. त्यांना वाटतंय आपल्याला 3 जण जाऊन पॅसेंजर म्हणून 3 आपण थांबा 1 मिनिट. सगळे स्टेशनलाच जातात. चला, रिक्षा भेटली एकदाची आम्हाला. होतंय रे. तर आम्ही रिक्षामध्ये मुर आणि काकाने बसले. जाऊ दे, मी पुढे बसतो. हा चालेल. सामान आहे त्याच्यात. तर काय, तर काय आमची आता रिक्षा निघाली. स्टेशनवरून आपल्याला एका मित्राला घ्यायचं आहे. गावडे नावाचं. तर गाईज, आम्ही आता स्टेशनला आले. तुम्ही बघू शकता मानसरोवर स्टेशन. तर आता आपण बघू शकता मानसरोवर स्टेशनला आपण आता आपण तिकीट घरात जातोय. तिकीट काढणार. तिकीट घरामध्ये जाऊन आपण तिकीट काढणार, ते पण ऑनलाईन. आपल्याला 40 रुपये तिकीट ऑनलाईन होईल. एवढा लांबून चालत यायला लागेल. आणि नंतर आपण तिकडच वर जाऊ. वर मतलब बोलतो स्टेशनवर. स्टेशनला जाऊ आपण डायरेक्ट. तुम्ही बघू शकता किती सकाळ झाली आमची. आणि इथं मित्रांनो, तो बघा चांद दिसत आहे. चांद पहिल्यांदा खरं सांगतो भावांनो, संडेला मी एवढ्या लवकर उठलो, ते पण गावी जाण्यासाठी. मी संडेला आरामतोर झोपून असतो. ही फक्त कोकण करणार. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही कोकणात जाण्यासाठी आम्हाला खूप आसुसलेले असतो आम्ही. म्हणून आम्ही लवकरात लवकर जातोय. होडी आमची लवकर असल्यामुळे आम्ही होडी लवकर जातो. आम्ही लेटच होतो. नाहीतर आम्ही आरामतीर लवकर उठलो असतो. आणि बघू शकता आपण तिकीट घरात आलोय. तिकीट काढायचं आणि जायचं थेट CST ठिकाण. तुम्हाला बसमध्ये दाखवणार आम्ही काय काय असतं प्रॉब्लेम. आणि चला स्टेशन कॅन्सल कोणा पैसा करतात. तर तिकीट काढले. बघा मित्रांनो, तिकीट आपलं काढलेलं आहे. आता आपल्याला CCTV मध्ये पकडलं तरी पण आपल्याला काही फायदा नाही. तुम्ही बघू शकता. क्या बात करता है यार. बघा मित्रांनो, आमच्या सोबत येते गावी. चला गावी ते बघू शकता तुम्ही. हे बघा
मांजर आहे आपल्यासोबत. वाघाची मावशी आहे जरा. आम्ही कुत्र्याला घाबरलो म्हणून आम्हाला मांजर दिले. मावशी आहे आमच्यासोबत. मावशी आहे, बघू शकता. चला आम्ही वर जातो आता इकडनंच. नाही चला आपली ट्रेन आहे CSMT. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर मग तुम्ही बघू शकता इथं मशिनी लावलेल्या आहेत. सकाळ सकाळी कोण उभं राहत नाही इथं. चला फायनली गावी जाते. आणि जर तुम्ही शिमग्याला येत नसाल गावी तर तुमचा काही फायदा नाही कोळी बांधवांनो, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही गणपतीला आणि शिमग्याला जाणं आहे. जर बॉस सुट्टी देत नसेल तर हक्काने सुट्टी मारा. हक्काने बॉसकडे सुट्टी मागा की आम्हाला सुट्टी पाहिजे. आता बघू शकता आपण. चला थकत थकत जातोय आपण पण. कारण आपली बस आता ट्रेननी सपकाला आणि आपण ट्रेननी सफर करणार आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला CSMTला जाण्यासाठी आपल्याला कशी लागते बस. आणि किती स्टेशन असतात? आपल्याला 12 स्टेशन लागतील. आणि जर तुम्हाला CSMTचा फुल फॉर्म माहिती असेल ना कमेंटमध्ये सांगा आम्हाला. CSMTचा फुल फॉर्म काय आहे. जर तुम्ही मराठी माणूस असाल नक्की तर गर्वाने सांगू शकता तुम्ही CSMTचा फुल फॉर्म. खरं सांगतो गर्वाने तुम्ही सांगू शकता. आणि आम्ही बघू शकतो आम्ही स्टेशनमध्ये आता. आपण आता CSMTचा फुल फॉर्म तुम्ही सांगा नक्की. CSMTला उतरून आपल्याला बस किंवा टॅक्सी करायची आहे. आठवण करून देतो तुम्हाला, नाहीतर बोलाल तुम्ही अनिरुद्ध ब्लॉग नाही बनवलं, सांगितलं नाही. हे बघू शकतो CSMT ठाणे अंधेरी वडाळा स्टेशन. आपल्याला जर CSMTला मग आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 4ला उतरायचं. जय हिंद दोस्तो. चला आता आम्ही दोघेच असं वाटतंय कारण तर कोण दिसत पण नाही. इथं कोण दिसत नाही. आम्ही दोघे वाघ आहे म्हणून आम्हाला दोघेच आहेत. आम्ही एवढा पारी वाघाला कळायला सारी बघू शकता. इकडनं आपण जाणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 4. चला ट्रेन करते. ट्रेन आता 4:15ची आहे. चांद पण आम्हाला बोलतोय निर्नाशा. आणि त्यानं वाघ थकलेला आहे. वाघ थकलाय बघू शकता तुम्ही. वाघ थकलाय. त्यानं जिरली आहे आमच्या आता. जिरली आमची. पण आम्ही गावी जाणार. जिरली आमची. या कटकर मजा नाही. आम्ही मस्तीमध्ये ब्लॉग बनवतो एकदम चिल. यार हा आमचा ब्लॉगर आहे. मी त्याचा व्हिडिओ एडिटर आहे. हा एडिटर आहे. एडिटरमध्ये सगळं कटआउट करेल. वाघ जरा प्रॅक्टिस करते बॉलिंगची. कारण वाघाला आता वाघ आहे ना क्रिकेट खेळायला सज्ज झालाय. तुम्ही बघू शकता वाघ प्रॅक्टिस करतोय क्रिकेटची. आणि तुम्हाला आठवतंय आपली 1 मार्चलाच फर्स्ट टाइम आहे. आज मॅच आहे आपली इंडिया आणि वेस्ट इंडिज. तुम्हाला कोण वाटतं जिंकेल. थोड्याच वेळात आपली ट्रेन येईल. आता आम्ही निघालोय बघू शकता. वाघ चाललाय गावाला. बघू शकता एवढं सामान आहे आमच्यासोबत. एवढं अच्छा अच्छा ठीक है. अच्छा तर गाईज अशा प्रकारे आपण होडीमध्ये बसलोय. बघू शकता तुम्ही 360 आपण कॅमेरा फिरवतोय. आणि त्याच प्रकारे आपण
तर फायनली आपली बोट सुरू झाली आहे आणि आपण आता निघलोय आपल्या गावी जायला. बघू शकता तुम्ही आपण होडीने क्रॉस करतोय. आपली होडी बघू शकता आपण सासणडाकला होतो आणि पुढे बघू शकतो कोणी माणसं सर्व सासणडाकला त्यांचे होड्या लावतात. तुम्ही बघू शकता किती होड्या आहेत आणि आपण मुंबईत सोडतोय. मेन रस्त्यावरून आपण जातो. आता बघू शकता सासणडाक हा एक कोळी बांधवाचा लोकेशन किंवा आपला मासेमारीचा बघतो महादादा नारळ पडतो. त्यांना आपली सुरुवात झाली आहे. आता आपण निघालो शिमग्याला गावी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला प्रवास सुरू झाला आहे आणि आपण आता हळद चाललो. तर बघू शकता गाई तुम्ही अशा प्रकारे आपण सर्व ओढ्या बघू शकता किनारी लागल्या आहेत. हे सासणडाकला तुम्हाला बघायला भेटेल आणि कुठंच नाही भेटणार. चला मग गाईज लवकरात लवकर आपण शिमग्यासाठी गावी जातोय. अशा प्रकारे बघू शकता आपण सर्व मित्र एकत्र आहोत आणि तुम्ही बघू शकता आपण 360 कॅमेरा फिरवतो. जर तुम्हाला पार्ट दुसरा पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा.